तुम्हाला जर लग्न केल्यानंतर कोर्ट कचेरीच्या चक्रा मारायच्या नसतील त्यासाठी सांगतोय. खरं तर मी एक वकील आहे, पण ही गोष्ट सांगणं माझं काम आहे. ही समाजाला उपयोगाची गोष्ट आहे. ते तुम्हाला सांगतोय की स्कॅम कसे होतात लग्नाच्या बाबतीत ते सांगतोय तुम्हाला. बरेच वेळा असं होतंय की लग्न केल्याच्या नंतर 8-10 दिवसात, 2 महिन्यात, 1 महिन्यात बायको पळून जाते घरून, सोनं घेऊन जाते. त्यावर बरेच मूवी पण बनलेले आहेत. तशा गोष्टी रिअलमध्ये चालू आहेत. मला बऱ्याच जणांचे फोन आलेत की दादा एक आम्हाला अशा ठिकाणून लग्नाच्या ऑफर आल्या की ती अनाथ मुलगी होती, अनाथ आश्रमातली मुलगी होती. तिच्यासोबत लग्न वगैरे केलं. ती महिनाभर राहिली. घरातलं जेवढं सोनं वगैरे होतं ती सगळं घेऊन पळाली. वरून तिने आमच्यावर केस सुद्धा टाकलेली आहे. बरेच वेळा असं होतं की तुम्हाला म्हणजे मध्यस्थी जे असतात फसवणारे ते सांगतात की बाबा आम्ही तुम्हाला अनाथ आश्रमातली मुलगी आहे, ते तुम्हाला चांगलं स्थळ दाखवतो, ते तुम्हाला तुमच्याशी लग्न लावून देतो आणि तुम्ही लग्न करा. पण त्या अगोदर तुम्हाला 10,000 फी भरावं लागेल की कारण काहीतरी तुम्हाला त्या कुटुंबाचा भाग व्हायचं असतं. अशा बऱ्याच काहीतरी स्कीमा फेकतात त्या आपल्यावरती. तर त्याच्यापासून सावधान राहा मित्रांनो. तुम्ही जर अशा याच्यापासून सावधान राहिले तर तुम्हाला कोर्टात यायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण तुम्ही त्यात फसणारच नाही. दुसरी गोष्ट ही की कुठले जरी काही अनाथ आश्रमातली मुलगी असू द्या किंवा कुठली असू द्या, तिथपर्यंत जाऊन बघून या की ती जिनियन गोष्टी आहेत का, त्या गोष्टी खऱ्या आहेत का, अनाथ आश्रम तसा आहे का, तिथं आहे का. पैसे पाठवण्या अगोदर एक चक्कर तिथं मारून या, ह्या गोष्टी बघून या. आणि जर तुमचं लग्नही जुळत असेल तर दोघांनाही एकमेकांना विचारा. म्हणजे तुमच्या ओळखीतली जर मुलगी असेल तर कमीत कमी तिला विचारा. किंवा मुली सुद्धा लग्न करत असतील, असं फसवे मुलीच नसतात, फसवे मुलं सुद्धा आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. मुली एकमेकांना लग्न करताना नेहमी विचारा तुमचं बाहेर कुठं अफेअर आहे का, काही आहे का. असेल तर तसं सांगा, कारण एखाद्याचा संसार नाही, एखाद्याचं अख्खं जीवन उद्ध्वस्त होतं त्याच्यामागं. त्या फॅमिलीचं सुद्धा जीवन त्याच्यामागे उद्ध्वस्त होत असतं. त्यामुळे ह्या गोष्टी करताना नेहमी लक्षात ठेवा. आणि बरेच वेळा जेव्हा संसार करत असताना भांडणं जरी झाली तरी ती मिटवण्याचा प्रयत्न करा, कारण घटस्फोट किंवा डिवॉर्स हे त्याच्या मागचं अंतिम नाहीये. त्याच्यामुळं तुमच्या दोन्ही फॅमिलींना सुद्धा त्या बऱ्याच समस्यांमधून जावं लागतं, कोर्ट कचेऱ्या चक्रा मारावं लागतात. त्यामुळे थोडेफार भांडणं जर झाले संसारात तर ते 2-4 दिवसात, 8-10 दिवसात जे काय असेल तो कालावधीत मिटवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या संसारात भांडणं होतात, त्यासाठी लगेच पोलीस स्टेशन केस करणं किंवा घटस्फोट घेणं हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये. त्यामुळं सुखाचा संसार करण्यासाठी प्रेमानं वागा, प्रेमानं जगा.